धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि नागरी समस्यांवरून टीकेचे धनी ठरलेल्या आयुक्त तथा प्रशासक असलेल्या अमिता दगडे पाटील यांच्या बदलीचे स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फटाके फोडून केले आहे। गेल्या 2 वर्षात सुमारे 2000 कोटींची कामं मंजूर झाली, पण प्रत्यक्षात त्याचे कोणतेही परिणाम शहरात दिसले नाहीत, असा आरोप शिवसेनेनं केलाय। दीपमाळ, एलईडी लाईट्स, गार्डन प्रकल्प, रस्ते यावर कोट्यावधी रुपये खर्च झाले, मात्र कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता। स्वच्छतेच्या नावाखाली अनेकदा टेंडर काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालाय, असेही शिवसेनेनं म्हटलंय। या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीनंतर शिवसेनेने जोरदार आनंद व्यक्त करत प्रशासनातील भ्रष्टाचार विरुद्ध इशारा दिला। यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुळेकर माफ करणार नाहीत। शिवसेना प्रशासनातील बेईमानी विरुद्ध रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील येणाऱ्या आयुक्तांना शिवसेनेनं यावेळी दिलाय। बोला धुळ्याच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण की धुळे शहराला, महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मेटाकुटीस आणला होता। भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाडला होता। स्वतः 15% ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते। या बाईने या शहरामध्ये 3000 कोटीचे रस्ते केले असतील, पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत। जागोजागी खड्डे आहेत। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही। धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने घेतला। स्वच्छतेच्या निमित्ताने असेल, जागोजागी कचऱ्याचे ढीग या बाईला दिसले नाही। ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले। हिने पैसे कुठेही नाही खाल्ले, हा प्रश्न धुळेकरांना पडलाय। माझी विनंती आहे, नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की 2.5 खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे, बसतो आहे। त्याची गाठ आमच्याशी आहे। जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं, भ्रष्टाचाराचा तोच पायंडा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्यावं। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, धुळे।